दसरा विशेष देवी अपराजितेची कथा आणि महिमा। दसरा हा सण विजयाचा आणि धर्माच्या जयघोषाचा सण आहे। या दिवशी देवी अपराजिता शक्तीची अपराजय देवी तिच्या भक्तांना पराक्रम, शौर्य आणि विजयाचे आशीर्वाद देते। देवी अपराजिता ही परमशक्तीचे प्रतीक असून तिच्या उपासनेने सर्व अडचणींवर मात करून विजयाची प्राप्ती होते। आज आपण या दिवशी देवी अपराजितेची महिमा आणि तिच्या जीवनाची कथा पाहणार आहोत, ज्याने आपल्याला विजयाच्या मार्गावर निसंशय चालण्याची प्रेरणा मिळेल। जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। देवी अपराजितेची उत्पत्ती। पुराणानुसार देवी अपराजिता ही सर्वात महान शक्ती आणि पराक्रमाची देवी आहे। तिचे रूप अत्यंत तेजस्वी असून ती कोणत्याही शत्रूवर मात करू शकते। तिला पराभव कधीच होणार नाही, म्हणूनच तिला अपराजिता म्हटले जाते। देवीचे रूप हे महिषासुराच्या वधाच्या नंतर प्रकट झाले होते, जेव्हा तिने सर्व दैत्यांचा नाश केला आणि धर्माची स्थापना केली। तिच्या उपासनेने भक्तांना जीवनात कोणत्याही संकटात अपराजय राहण्याची शक्ती प्राप्त होते। देवी अपराजिता आपल्याला जीवनातील प्रत्येक आव्हानांवर विजय मिळवण्याची ताकद देते। तिच्या कृपेने भक्तांना आत्मविश्वास, धैर्य आणि संकटावर मात करण्याची ताकद मिळते। देवीच्या उपासनेने भक्तांचे जीवन सफल आणि विजयमय होते। देवी अपराजितेची महिमा। देवी अपराजितेचे रूप 4 हातांनी सजलेले असून तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत। तिच्या एका हातात त्रिशूल आहे, दुसऱ्या हातात शंख, तिसऱ्या हातात गदा आणि चौथ्या हातात कमळ आहे। ती सिंहावर आरूढ असते आणि तिचे तेज पाचोळ्याला जाणारे आहे। देवीला रूप पाहूनच भक्तांना अपार शक्ती प्राप्त होते आणि ते कोणत्याही आव्हानास सामोरे जाण्यास तयार होतात। देवी अपराजितेची कथा। महिषासुराचा नाश केल्यानंतर देवी दुर्गा अत्यंत थकली होती। तिने सर्व दैत्यांचा नाश केला होता, पण तिच्या पराक्रमाची परीक्षा अजून बाकी होती। भगवान शिवाने तिला सांगितले की ती अपराजिता आहे आणि तिचे कार्य संपलेले नाही। अशाच एका संकटाच्या वेळी देवीने अपराजिता रूप धारण केले आणि आणखी एका भयंकर दैत्याचा नाश केला। तिच्या पराक्रमाने आणि शौर्याने सर्व दैत्य भयभीत झाले आणि ते तिला शरण गेले। या विजयामुळे देवी अपराजितेने आपले स्थान अविचल ठेवले आणि तिला अपराजिता हे नाव मिळाले। या घटनेने भक्तांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास निर्माण झाला की देवी अपराजिता कोणत्याही संकटात अपराजय आहे। देवी अपराजितेची उपासना कशी करावी? दसऱ्याच्या दिवशी देवी अपराजितेची उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते। तिच्या उपासनेत गुलाबाचे फूल, नारळ, धूप आणि गोड नैवेद्य अर्पण करणे महत्त्वाचे आहे। देवीची उपासना करून भक्तांनी ओम अपराजितेय नमः हा मंत्र जपावा। देवी अपराजितेच्या कृपेने भक्तांचे जीवन यशस्वी आणि विजयमय होते। उपवास आणि तिची अखंड उपासना भक्तांच्या मनात विजयाची भावना आणि पराक्रमाची प्रेरणा निर्माण करते। देवीची कृपा साधारण भक्तावरही असते आणि ती त्याच्या जीवनातील सर्व संकटांचा पराभव करते। उपसंहार। देवी अपराजिता ही आपल्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटावर विजय मिळवणारी देवी आहे। तिच्या उपासनेने भक्तांना जीवनात पराक्रम, धैर्य आणि विजयाची प्राप्ती होते। दसरा हा सण शौर्य, पराक्रम आणि विजयाचे प्रतीक आहे आणि देवी अपराजितेच्या उपासनेने आपणही अपराजय होऊ शकतो। आशा करते की देवी अपराजिता तुमच्या जीवनात सर्व संकटांचा नाश करून तुम्हाला पराक्रम आणि यशाचे वरदान देईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपली काळजी घ्या, सतर्क रहा, जागरूक रहा। धन्यवाद।